नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अजित कुंभार गेले, जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना आल्या. लोकप्रतिनिधींना पाहिजे होत्या त्या जमिनी. आरआरसी न्यूजचा मोठा खुलासा. अजित कुंभारांच्या पावलावर ठेवणार पाऊल, क्रिटिकल फाईल्सवर जाहीर केली कलेक्टर वर्षा मीना यांनी भूमिका. मीना यांच्या जिल्हाधिकारी म्हणून पहिला चार्ज आणि आरआरसीला पहिलाच इंटरव्ह्यू. शेतकऱ्यांच्या मदतीच्या फाईल्स क्लिअर करणार, पंचनामे झटपट. पेवर बसवण्याच्या नादात जलवाहिनी बरोबर फुटले नगरपालिकेचे बिंग. 3 फुटावरची जलवाहिनी आढळली 1 फुटावर. पोळ्यानिमित्त बाजार सजला, यंदा शेतकरी सुखावला. बैलांचा साज शृंगार महागला, पण पोळ्याचा सर्वत्र उत्साह. आता सविस्तर बातम्या. ई क्लास जमिनीबाबत नकार दिल्याने अजित कुंभार यांना जिल्हाधिकारी पदावरून हटवले गेले. इतरत्र त्यांची कुठेही नियुक्ती न करता त्यांना अंधातरी ठेवले गेले आहे. तर त्यांच्या जागेवर नियुक्त केलेल्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी दुपारीच चार्ज स्वीकारला. नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पदभार देताना देखील मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली ही राजकीय दबावातून झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. महायुती सरकार यामुळे बदनाम होत असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आहे. चांगला अधिकारी सत्तारूढ आणि विरोधातील राजकीय नेते मंडळी टिकू देत नाही, अशी ओरड सामान्य नागरिकांची आहे. सत्तारूढ आणि विरोधातील आमदारांचे ई क्लास जमिनीवर असलेला डोळा पाहता अजित कुंभार यांची बदली झाल्याची माहिती आहे. नेमकी सीसामासा बोंदरखेडची जमीन आहे की ती पातूरची आहे, मात्र समजू शकले नाही. बुधवारी रुजू झालेल्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना या अतिशय शिस्तप्रिय असून त्या ई क्लास जमिनीची खैरात लोकप्रतिनिधींना वाटणार नाही, अशी माहिती आहे. कुंभार यांची कुठेही नियुक्ती झाली नाही. तुम्हाला आता अकोल्यातून जिल्हाधिकारी म्हणून काढणार आणि नियुक्तीसाठी आणि इतर चौकशीचा ससेमिरा मागे लावत विधिमंडळात चक्रा मारायला लावतो, असा दमच एका लोकप्रतिनिधीने सार्वजनिक ठिकाणी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नेमक्या कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या फाईलसाठी अजित कुंभार यांची बदली झाली, अशी विचारणा जनसामान्यातून होत आहे. अजित कुंभार यांची अचानक बदली झाली, याचं काय कारण वाटतं आपल्याला? असं अपेक्षित नव्हतं. साहेबांचं काम चांगलं होतं आणि साहेबांनी अचानक बदली झाली. आम्हाला धक्का वाटला की साहेब एवढे चांगले काम करत आहेत. परवाच्या दिवशीच ते बांधावर जाऊन ते शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या नुकसानासाठी ते पाहणी केली होती त्यांनी. पण एकदमच अचानक बदली झाली. आम्हालाच विचित्र म्हणजे प्रश्न पडला की कसं काय झालं. सर्वप्रथम तर मीना मॅडमचं आपल्या राजेश्वर नगरीत खूप खूप स्वागत आहे आणि मीना मॅडम कडून तीच अपेक्षा आहे जी कुंभार साहेबांनी आपल्या अकोल्यामध्ये काम केलं आहे त्याच्यापेक्षाही त्यांच्यापेक्षाही पण चांगलं आणखी मॅडमनं काम करावं आणि आपल्या अकोल्याचं नाव चांगलं रोशन करावं. अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी अजितजी कुंभार यांनी मागील काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगले कामं केलेले आहेत आणि चांगल्या कामाची त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे. आज जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. कुंभार साहेब यांची जरूरत होती, परंतु अचानक त्यांची बदली झाल्यामुळे संपूर्ण शेतकरी हे चिंताग्रस्त झालेले आहेत. का की नवीनच हे माननीय जिल्हाधिकारी मीना साहेब या ठिकाणी रुजू झालेले आहेत, परंतु त्यांना जिल्ह्याची कोणती भौतिक माहिती नाही आहे आणि ती माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते लगेच ते न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कुंभार साहेब यांची बदली झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये असंतुष्टाची लाट पसरलेली आहे. तरी शासनाने मी आरआरसी न्यूजच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की झालेली ही बदली तात्काळ रद्द करण्यात यावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच सरकारला विनंती करतो. नवीन जिल्हाधिकारी हे सध्याच दीर्घ रजेवरून या ठिकाणी रजेवरून हजर झालेले आहेत. त्यांना भौतिक परिस्थिती अकोला जिल्ह्याची काही माहीत नाही आहे. जिल्ह्यामध्ये सध्या गणपती, दुर्गादेवी असे पोळा असे अनेक उत्सव आहेत. या कालावधीमध्ये सर्वच IPS अधिकाऱ्याच्या बदल्या होणं म्हणजे अकोल्यासाठी एक संकटाची पाळी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून आता तात्काळ
त्यांनी प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन बांधावर जाऊन त्यांनी सर्वे करावा आणि शेतकऱ्यांना जो मदत आहे ती मदत त्यांनी करावी हीच अपेक्षा आहे. कारण तर हे राजकीयच असू शकते, दुसरं तर काही नाही. राजकीय हा म्हणजे काय? म्हणजे त्यांनी एक इच्छा बदली असेल त्यांची, किंवा त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलं. ऍक्च्युली त्यांचं काम खूप चांगलं होतं, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला जनतेला. त्यांना आम्ही जेवढेही कामं दिले, आम्ही जसं मी जिल्हा सहमंत्री आहे विश्व हिंदू परिषदचा, आम्ही वेळोवेळी जे निवेदन घेऊन गेलो त्यांनी आम्हाला मदतच केली. तर त्यांचे खूप म्हणजे सपोर्ट होता जनतेला. तरी आता जे सरकार करेल ते मान्य करावंच लागेल. या मॅडमने जसं प्रत्येक जे IAS अधिकाऱ्याचं काम असतं की जनतेला सपोर्ट करावा जास्तीत जास्त, हीच इच्छा आहे. 2 वर्ष 23 दिवस होते ते आपल्या कार्यकाल त्यांचा. म्हणजे कमी पिरियड मध्ये ते भक्कम काम केले त्यांनी. हो, खूप छान काम केलं. पण याचं बदलीचं कारण काय वाटतं आपल्याला? अरे हे तो शासकीय जातं ते सांगू शकतात. ते आता सर्व 5 IAS ते बदले झालेले आहे पुणे महाराष्ट्रामध्ये. नवीन ज्या जिल्हाधिकारी आता सध्या जॉईन झालेले आहेत, वर्षा मीना मॅडम, तर त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा असतील? अपेक्षा म्हणजे ते आपले ते लेडी मुंडे आहे ते IAS म्हणजे त्याच्या म्हणजे ते लय कडक आहे. त्याची अपेक्षा आहे की आपला शेतकरी, आम्ही शेतकरी पुरस्कार भेटलेला आहे प्रगती शेतकरी मध्ये. आता शेतकरीसाठी काय हे आता काहीतरी करावं त्यांना. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची जिल्ह्यातील काही क्रिटिकल फाईल्समुळे बदली झाल्याची चर्चा आहे. त्या क्रिटिकल फाईल्स कोणत्या याची माहिती मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून घेणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केले. याविषयी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी त्यांची भूमिका स्पष्ट सांगितली. जालन्यातील बचत गटांनी इको फ्रेंडली गणपती तयार केले आहे. त्याचप्रकारे अकोल्यात इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यावर भर असेल त्याविषयी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद करेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संवेदनशील शहर ही अकोल्याची ओळख आता पुसत चालली आहे. गणेश उत्सव मिरवणूक, मार्ग आणि विसर्जन स्थळ यांची संयुक्त पाहणी करण्यावर भर असेल असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. अकोला हे खूप संवेदनशील शहर आहे आणि आता येणारी जी आगामी गणेश उत्सव महोत्सव आहे यासाठी आपले कुठले असे यशस्वी प्रयत्न राहतील? गणेश महोत्सवसाठी आपल्याला सगळे जिल्ह्यामध्ये कुठे कुठे गणेश विसर्जन होते त्याच्या थोडासा इन्स्पेक्शन करावा लागेल. काही तिकडे इन्सिडेंट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. माझ्या SP साहेबांसोबत पण बोलणं आणि बैठणं झालं आहे. आम्ही या आठवड्यात व्हिजिट देऊन तिकडे प्रॉपर व्यवस्था राहील, काही इंजरी होऊ नये, काही ॲक्सिडेंट होऊ नये त्याचा आम्ही फोकस करू. आणि दुसरा एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली गणेश महोत्सव या वर्षी आम्ही साजरा करू असा पण आपला प्रयत्न राहील. इको फ्रेंडली जो आपली मूर्ती असतात त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो, त्यांची अवेलेबिलिटी कुठे आहे, किती आहे ते आम्ही करू शकतो. जालनामध्ये आपले जो बचत गट होते ते इको फ्रेंडली गणेशची मूर्ती बनवत होते, तसं पण इकडे काहीतरी नियोजन होऊ शकेल. याच्यासाठी पण मी CO जिल्हापाशी बोलून एकदा डिस्कस करणार आहे. ज्या कारणाने अजित कुंभार यांची बदली झाली ते थेट कारण आमच्या प्रतिनिधीने नवनियुक्त जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना विचारले. त्यांनी याविषयी अतिशय मुद्देसूद आणि समर्पक उत्तर यावेळी दिले. ज्या क्रिटिकल फाईलवरती माजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी साईन केलेलं नाही आहेत त्या फाईलवरती तुम्ही साईन कराल का? अशी क्रिटिकल फाईल कोणती आहे मला थोडं वाचन करावं लागेल. सरांशी मी डिस्कस पण करेन की त्यांचे काही इनपुट राहील, कारण त्यांनी 2 वर्ष इकडे काम केलेलं आहे. त्यांचे इनपुट एक विषयासाठी खूप माझ्यासाठी महत्त्वाचे असणार आणि थोडा अभ्यास करूनही मी साईन करेन किंवा काहीतरी डिसिजन घेण्याची गरज असेल तर मी डिसिजन घेईन. नक्कीच. आपण जेव्हा हा पदभार स्वीकारला तेव्हा माजी जिल्हाधिकारी अजित कुंभार इथे उपस्थित नव्हते, तर याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, माझ्या सरांशी बोलणं झालं होतं जेव्हा माझा ऑर्डर आला. मी सरांना कॉल करून विचारलं की सर मी कधी येऊ, तर सरांनी सांगितलं की मी येऊन जॉईन करू शकते आणि सरांना काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ते मुंबईला गेले होते काल. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी महसूल प्रशासनाला पंचनामे गतीने करण्याचा आदेश नवनियुक्त जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिला इंटरव्ह्यू RRC न्यूजच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांना दिला.
नमस्कार मॅडम, RRC न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज अकोल्याचा कार्यभार तुम्ही स्वीकारत आहात, त्याबद्दल पूर्ण RRC टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. मॅडम, खूप आपला खूप धन्यवाद. आज अकोल्यात कार्यभार आपण सांभाळणार आहात, तर काय विजन घेऊन आपण अकोल्यात आला आहात? च्या अगोदर पण माझ्या जालनामध्ये आणि नाशिकमध्ये माझ्या टेन्युअर राहिलेलं आहे, असिस्टंट कलेक्टर आणि जिल्हा परिषद CO म्हणून. पण जिल्हाधिकारी म्हणून हा माझी नक्की पहिली पोस्टिंग आहे. आणि जिल्हाधिकारी एक खूप मोठा पद आहे, मोठा कार्यभार आहे. सगळे जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असते. तो असा विजन, स्पेसिफिक विजन माझा एक आहे, एजेंडा आहे की आपले जिल्ह्यात जे काही आपले शासनाची जो स्कीम्स चालू आहे त्याच्यावर आम्ही चांगला काम करून महाराष्ट्रात अव्वल येण्याचा प्रयत्न करू. आणि इनोव्हेटिव्ह सेक्टरवर मी थोडा भर देणार आहे. शिक्षण सेक्टरवर आपल्याला चांगला काम करायचं आहे, आपली शाळा सुधारायची आहे. हेल्थ, आरोग्यासाठी पण आपल्याला खूप काम करावं लागेल, कारण आपली जो आरोग्याची सुविधा आहे त्याच्यावर पण भर देण्याचा माझा प्रयत्न आहे. नक्कीच. अकोल्याच्या कुठल्या भागावर तुम्ही जास्ती लक्ष द्याल? अकोल्याच्या आता 7 तालुका आहे आणि मला वाटतं अकोट एक थोडासा फॉरेस्टवाला एरिया आहे, तो मला वाटतं तिकडे थोडा आपल्याला फोकस करावा लागेल. लोकांच्या जो तिकडे ऑर्थोडॉक्स लोक थोडा जास्त आहे, त्यांना थोडंसं अवेअर करावं लागेल. अकोटवर माझा जास्त फोकस राहील. बाकी आता पहिला दिवस आहे, मला जसं कळेल की कुठे जास्त गरज आहे तसा माझा प्रयत्न राहील. मी अमरावतीमध्ये माझे एक प्रोबेशन झाला होता, ट्रेनिंग झाली होती, तर तेव्हा माझी अकोटला व्हिजिट पण झाली होती. तिकडे जो बाबाजी असतात, जो झाडफूक करतात, त्यांच्यावर माझी एक केस स्टडी होती. त्याच्यामुळे मी आता अकोटचं नाम घेतला. मला डिटेल थोडासा वाचन करायचं आहे जिल्ह्याच्या, आणि तेव्हा मी सांगू शकेन की कुठे जास्त फोकस करावा लागेल. सध्या अकोल्यात सगळीकडेच अतिवृष्टी सुरू आहे आणि पावसामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठली आर्थिक मदत कराल? शेतकऱ्यांसाठी पावसामुळे जे नुकसान होते त्याच्यासाठी ऑलरेडी आपले शासनाची पंचनामा करून त्यांना कॉम्पन्सेशन देण्याचा सगळं एक डिटेल प्रोसेस आहे. ते मी आज सकाळीही RDC साहेबांकडून माहिती घेऊन मागचे 3 दिवसात कुठे किती पाऊस झाला तसं मी माहिती घेतलेली आहे. आणि त्याच्या जो पंचनामे जे काही पेंडिंग आहे ते स्पीडअप करून 1 आठवड्यात पाठवण्याचा मी मेसेज दिला आहे. आणि मागचे जे काही पैसे येऊन पडले आणि लाभार्थीला गेले नाही आहे ते पण पटकन आपल्याला खाली द्यायचे, तसं पण निरोप दिला आहे. प्रत्येक अकोल्यामध्ये सण महोत्सव जेव्हा होतात तेव्हा ड्रंक अँड ड्राईव्हचं खूप जास्ती प्रमाण वाढतं. यासाठी आपण कुठली अंमलबजावणी करणार आहात? याच्यासाठी पण एक डिटेल SOP तयार करावा लागेल. कुठे असे केसेस जास्त असतात, जे ठिकाणी थोडासा लॉ अँड ऑर्डर इश्यूज जास्त आहे, पब्लिक प्लेसेसवर जे ठिकाणी थोडा स्ट्रीट लाईट नाही आहेत, असे ठिकाणी असे इन्सिडेंट जास्त असतात. पब्लिक प्लेस जे ठिकाणी खूप पोलीसची व्यवस्था चांगली आहे ते ठिकाणी असे इन्सिडेंट कमी असतात. असे जो ब्लॅक स्पॉट आहे ते आम्ही शोधून तिकडे थोडी पोलीस व्यवस्था वाढवायचं नियोजन आम्ही SP साहेबांसोबत करू. अकोल्यामध्ये जी आपली प्रशासकीय कारकिर्दी आजपासून सुरू झालेली आहे, या आपल्या कारकिर्दीसाठी पूर्ण RRC न्यूजकडनं आणि सिटी न्यूज सुपरफास्ट करणं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जठारपेठ चौकात पेवर बसवण्यात येत आहे, मात्र जलवाहिनी टाकताना 3 फूट खोदायला हवे होते, याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. जलवाहिनी फुटण्यामागे कामातील फोलपणा मुख्य कारण दिसते. याबाबत भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 3 फूट काय 1 फूट पण जलवाहिनी जमिनीत टाकली नसल्याची बाब उघड झाली आहे. अमृत योजनेची कामे करताना शहरभर जलवाहिन्या टाकण्यात आल्या, परंतु संबंधित कंत्राटदाराचे थातुरमातुर काम दिसत आहे. कारण 3 फूट खोल जलवाहिनी टाकली असली तर जलवाहिनी फुटली नसती, असे सकृत दर्शनी दिसून येते. मोठी जलवाहिनी फुटल्याने जठारपेठ चौकात पाणीच पाणी झाले. अशा कामांची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. अमृत योजनेतील घिसाडघाई शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जठारपेठ चौकात पेवर बसवण्यात येत आहेत, मात्र जलवाहिनी टाकताना 3 फूट खोदायला हवे होते, याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. जलवाहिनी फुटण्यामागे कामातील फोलपणा मुख्य कारण दिसते. याबाबत या भागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 3 फूट काय 1 फूट पण जलवाहिनी जमिनीत टाकली नसल्याची बाब उघड झाली आहे. या भागात पेवर्स लावताना हे केवळ चौकात का लावले जात आहे? पूर्ण परिसरात फुटपाथ करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने लागू केली, अर्थात यासाठी अटी घालून दिल्या होत्या. शासकीय कर्मचारी लाभ घेऊ शकणार नाहीत हे अभिप्रेत होते.
परंतु तरीही जिल्हा परिषदेतील काही अधिकारी कर्मचारी यांनी 1500 रुपयांवर नजर ठेवली असे दिसून आले आहे। त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे। महायुती शासनावर राज्यातील महिलांनी दाखवलेल्या विश्वासातून उतराई होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाली। योजना लागू करताना शासनाने अटी घालून दिल्या, परंतु मिळते आहे तर ते लाटून घ्या अशा हव्यासापोटी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील लाभ घेतला। आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे। विशेष म्हणजे लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालकल्याण विभागाने राजकीय जिल्हा परिषदांना पाठवली आहे। अकोला जिल्ह्यातील किती जण यात गुंतले आहेत हे पाहावे लागेल। दरम्यान महिला शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चलबिचल असून शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरुळकांबे गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। 20 वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिक व वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। रस्ते विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो, तरीही या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे। वाहनधारकांना जीव धोक्यात टाकून या रस्त्याने वाहन चालवावे लागते। महत्त्वाच्या तालुक्याला जोडलेल्या या गावाच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। पावसाळ्यात या रस्त्याने चिखल निर्माण होतो, परंतु या रस्त्यावर साधा मुरुम सुद्धा स्थानिक प्रशासनाने टाकला नाही। त्यामुळे मंगरुळकांबे या गावातील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे। तरी सदर रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरील परिसरातील अतिक्रमित जागेवर थाटलेली दुकाने अखेर अकोट नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी हटवली। आज रस्ता मोकळे झाले होते, तर अतिक्रमण विरोधी कारवाई नित्य पाहिजे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। नगर परिषदेकडून गेल्या महिनाभरापासून संबंधितांना कायदेशीर मालकीचे पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली होती, परंतु अतिक्रमणकर्ते ठोस कागदपत्र दाखवण्यात आले नाही। त्यामुळे बुधवारी दुकाने जमीनदोस्त करण्यात आले। या परिसरातील मशिदीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता, त्यामुळे दुकाने काढून टाकण्यात आल्या। या कार्यवाही दरम्यान मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे स्वतः घटनास्थळी हजर राहून संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते। तसेच नगर अभियंता अभिषेक गोतरकर, उपअभियंता दिनेश ठेलकर, उपअभियंता शिवानी ठाकरे, नगर रचना अधिकारी अस्मिता पाटील, बांधकाम विभागातील कर्मचारी किशोर तेलगोटे, प्रमोद मर्दाने, महावितरण अधिकारी, नजूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व नगर परिषद कर्मचारी सहभागी होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पोळा चौकात सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून येत आहे। या चौकात अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत। या बाटल्या फुटलेल्या असल्यामुळे त्या धोकादायक बनल्या आहेत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। या बाटल्यांमुळे लोकांना चालणे देखील कठीण झाले आहे। पोळा चौकामध्ये सर्वत्र कचरा पसरलेला दिसतो। प्लास्टिकच्या पिशव्या, कागद आणि इतर अनेक प्रकारचा कचरा रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथवर साचलेला आहे। यामुळे दुर्गंधी येत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। चौकातील अतिक्रमणाची समस्या देखील गंभीर आहे। अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर आणि फुटपाथवर आपली दुकाने थाटली आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही। या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि चौकात नेहमीच गर्दी आणि गोंधळ असतो।
या समस्येवर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांना आणि विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी कचरा योग्य ठिकाणी टाकावा यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. महापालिका आणि संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची पोळा सणासाठी अकोल्यातील बाजारपेठांमध्ये मोठी लगबग दिसून आली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी मोठ्या उत्साहात केली जात आहे. तर ज्यांच्या घरी बैलजोडी नाही त्यांच्याकडे मातीच्या जोड्यांची पूजा केली जाते. त्यांची विक्री आज जोरात होती. शेतकऱ्यांचा लाडका सण असलेल्या पोळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या सणानिमित्त बैल आणि बैलांच्या जोड्या सजवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने शहरात ठिकठिकाणी थाटली आहेत. विशेषतः बाजारात विविध रंगबेरंगी आणि आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये सुंदर आणि रंगबेरंगी वेसण, गोंडे, घुंगरू, दोऱ्या, रंगीत माळा आणि विविध प्रकारचे दागिने यांचा समावेश आहे. या वस्तूंनी दुकाने अगदी गजबजून गेली आहेत. अनेक शेतकरी आपल्या बैलांसाठी खास वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. याशिवाय मातीच्या आणि लाकडी खेळण्यांच्या दुकानात मातीच्या आणि लाकडी बैलांच्या आकर्षक जोड्या उपलब्ध आहेत, ज्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. यामुळे बाजारपेठांमध्ये पोळ्यानिमित्त एक उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणूनच या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सध्या बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. तर घरात बैलजोडी नसलेल्यांनी मातीच्या बैलजोड्या घरी नेत उद्या पूजेची तयारी सुरू केली आहे. त्यात बच्चे मंडळीचा पोळा सण हा आकर्षणाचा केंद्रबिंदू नेहमीच राहिला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अजित कुंभार गेले, जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना आल्या. लोकप्रतिनिधींना पाहिजे होत्या त्या जमिनी. RRC न्यूजचा मोठा खुलासा. अजित कुंभारांच्या पावलावर ठेवणार पाऊल, क्रिटिकल फाईल्सवर जाहीर केली कलेक्टर वर्षा मीना यांनी भूमिका. मीना यांच्या जिल्हाधिकारी म्हणून पहिला चार्ज आणि RRCला पहिलाच इंटरव्ह्यू. शेतकऱ्यांच्या मदतीच्या फाईल्स क्लिअर करणार, पंचनामे झटपट. पेवर बसवण्याच्या नादात जलवाहिनी बरोबर फुटले नगरपालिकेचे बिंग. 3 फुटावरची जलवाहिनी आढळली 1 फुटावर. पोळ्यानिमित्त बाजार सजला, यंदा शेतकरी सुखावला. बैलांचा साज शृंगार महागला, पण पोळ्याचा सर्वत्र उत्साह. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,36,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.